नक्की काय झालंय काय कळणं झालंय. ज्या गोष्टीसाठी आयुष्य पणाला लावलं ती गोष्ट पुढ्यात उभी आहे. पण ज्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आलो ती माणसं माझ्या बरोबर आहेत. पण पण असं का वाटतं की ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी पाहिजेत मला. पुन्हा पुन्हा जीजीकडे बघून बी मन भरणा. असं वाटतंय राहुल्याने इथनं जाऊच नाही. पण नाही, असा विचार करून जमणार नाही. आता या सगळ्यांशिवाय जगाची सवय करून घेतली पाहिजे मला. काय रे, काय झालं? नाही, काय नाही. आज माझ्या रक्ताची सगळी जवळ आहे. तरी बी काहीतरी कमी असल्यासारखं का वाटतंय. काय झालंय मला. काय झालं? कुठं काय. आजा, शितली, अरे इथं. शितले, काय बी होऊ दे, मी आर्मीत येणारच. मग भले दुनिया इकडची तिकडे होऊ दे. येशील की, नक्की येशील. तू मनापासून प्रयत्न करतोयस ना, मग तुझ्या मनासारखं नक्की होणार. अरे ये की. असा काय बघतोयस, कधी ना बघितल्यागत. तुला काय वाटलं मी येणार नाही? एवढं सोपं असतं का एखाद्यापासून लांब जाणं? का रे, काय झालं? काय महत्वाचं काही सरलं बिसरलं नाही ना? हो, म्हणजे काय नाही. अरे काय होय, काय नाही. काय नाही. तूने बहुत देर कर दी. तुम्हाला हे सगळं आधी का नाही सांगितलंस? प्रत्येक गोष्टीची वेळ असते. पण आता हातातून वेळ निघून गेली ना. माझ्या जर माझ्याच नशिबात असेल ना, तर तो किती बी लांब गेला तरी मला काय फरक पडत नाही. पण आता मला वाईट एका दुसऱ्याच गोष्टीचं वाटतंय. कोणत्या? आजा जाताना माझ्याशी लई तुटक वागला. आम्ही एकमेकाचं कोणच लागत नाही. त्याच्या समोर मला रडायचं नव्हतं, कारण त्यानंच मला सांगितलेलं की जाणाऱ्याला नेहमी हसून निरोप द्यावा, म्हणजे परत यायची आस लागून राहते. मी हसून निरोप दिला खरं, पण त्याला परत यायची आस लागल ना. शितले, जेवढं तुझं त्याच्यावर प्रेम आहे ना, त्यापेक्षा जास्त त्याचं तुझ्यावर प्रेम आहे. तुला काय माहित? तो जाताना बोलला माझ्याशी. काय काय बोलला तो? जाते वक्त वो मुझे मिला, बोल तो मेरे साथ रहता, लेकिन बातें सिर्फ तेरी हो रही थी. यास्मीन, काय म्हणला तो? सांग की. तो म्हणला, तिला सांग आजचं लय मनावर घेऊ नको. फौजी अशीच असतात, त्यांच्या मनात काय चाललंय ना ती ते चेहऱ्यावर कधीच आणत नाहीत. असं म्हणला? आणखी काय म्हणला?
हा आणि म्हणला तिला अल्लड आहे आणि म्हणला तुलाही भारी आहे, एक नंबर, अशीच राहा. शितले, तू काय बी म्हण, पण आजा जरी बोलत नसला ना तरी त्याचं तुझ्यावर लय प्रेम आहे. पण मग त्यो माझ्याजवळ का बोलत नाही? शितले, मुझे लगता है शायद उसकी ना कोई मजबूरी होगी. पण ते उघड उघड बोलून का दाखवत नाही? अरे पगली, अभी मैंने क्या बोला? त्याची ना काहीतरी मजबुरी असणार. एवढंच म्हणला? आणखी काय नाही म्हणला? हा, आणि म्हणाला तिला अल्लड आहे, तिची काळजी वाटती, तिची काळजी घ्या. आणि गंमत म्हणजे तो तुला सोडून सगळ्यांना हेच सांगत होता की तिची काळजी घ्या म्हणून. काय गरज नाही काळजी करायची, माझं मी बघू शकते की. एवढीच काळजी असती तर माझ्यावर प्रेमानं 4 शब्द तरी बोलला असता. आप छोड बी, पण एक गोष्ट नक्की आहे, त्याचं तुझ्यावर प्रेम आहे. नुसतं प्रेम नाही, त्याचं माझ्यावर लई म्हणजे लई प्रेम आहे. आता जरी तो ट्रेनिंग सेंटर मध्ये असला ना तरी त्याचं सगळं लक्ष माझ्याकडेच असेल, माहितीये मला. शितले, तुझा त्याच्यावर एवढा विश्वास आहे, मग फिकिर किस बात की? नुसता विश्वास नाही, खात्री आहे माझी. आजा माझ्याशिवाय राहूच शकत नाही. इतकं प्रेम करतीस? यास्मिन, आता जरी मी इथं बसले असेल ना तरी तिथं आजा काय करतोय हे मला डोळ्यासमोर दिसतंय. बघ, आता त्यो ट्रेनिंग सेंटरच्या गेटच्या आत उभा असेल आणि आता त्यो महाराजांच्या पुतळ्यासमोर जाईल आणि त्यांच्या समोर डोकं टेकल. स्मरून तुमची गाथा नमवितो